तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी राज्यातल्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या फेरबदलांची। मुंबईसह राज्यातल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची अखेर बदली करण्यात आली आहे। जयंत नाईक नवरे नाशिकचे नवे पोलीस आयुक्त असतील। मुंबई पोलीस दलात सुद्धा मोठे बदल करण्यात आलेले आहेत। पोलीस सह आयुक्त गुन्हे शाखा यांची बदली करण्यात आली आहे। मिलिंद भारंबे यांची बदली करण्यात आली आहे। तिकडे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची सुद्धा बदली करण्यात आली आहे। मुंबईचे सह आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या जागी पिंपरी चिंचवडच्या ठिकाणी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। प्रवीण पडवळ हे पोलीस सह आयुक्त असतील आर्थिक गुन्हे शाखेचे। संदीप कर्णिक पोलीस सह आयुक्त असतील पुणे शहराचे। जयंत नाईक नवरे हे नाशिकचे पोलीस आयुक्त असणार आहेत। मोठ्या अधिकाऱ्यांच्या या बदल्या आज गृह मंत्रालयाकडून करण्यात आल्या। तर राज्यातल्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या या पोलीस अधिकाऱ्यांच्या या बदल्या झाल्याच्या नंतर स्वाभाविकपणे याच्या मागचे नेमके कारण काय आहेत याची ही चर्चा सुरू झालेली आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिकचे जे पोलीस आयुक्त होते ते एका वादात अडकलेले होते। त्यांनी महसूल अधिकाऱ्यांच्या संदर्भात एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्या लेटर बॉम्बच्या नंतर त्यांच्या विरोधात महसूलचे अनेक अधिकारी उभे राहिलेले होते आणि त्यामुळे आज त्यांची झालेली बदली हा त्याचा परिपाक आहे का अशी सुद्धा शंका या निमित्ताने उपस्थित केली जाते। त्याचबरोबर या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार बोलण्यासाठी आपल्यासोबत अजित मांढरे आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, या बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या रुटीन बदली की फेरबदल? खरं तर या रुटीन बदल्याच आहेत, मात्र या पद्धतीने बदल्या गेलेल्या आहेत त्या पाहता या फेरबदल्या आहेत किंवा सरकारला पाहिजे त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या त्यांनी त्यांच्यानुसार केलेल्या आहेत असं म्हटलं तरी वावगं होणार नाही। आपण जर विचार केला तर दोन नावं मगापासून चर्चेमध्ये होती। एक तर मिलिंद भारंबे आणि दुसरं म्हणजे नाशिकचे पोलीस आयुक्त जे होते दीपक पांडे यांचे हे दोघं अधिकारी जे होते या दोघा अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये खूप चर्चा केली जात होती आणि नेमके त्याच अधिकाऱ्यांचे बदल झालेले आहेत। त्यामुळे याचबरोबरीने या अधिकाऱ्यांनी जेव्हा मी बोललो तेव्हा दोन्ही अधिकाऱ्यांचं हेच म्हणणं आलं की आम्ही स्वतःहून रिक्वेस्ट केली होती की आम्ही बदली पाहिजे आहे, त्यामुळे आमच्या रिक्वेस्टवरती ती बदली करण्यात आलेली आहे। या पार्श्वभूमीवरती नेमक्या ह्या बदल्या ज्या आहेत त्या कशा पद्धतीनं करण्यात आलेल्या आहेत आणि नेमक्या रुटीन बदल्या आहेत की फेरबदल आहेत हे या सगळ्या बदलांवरून स्पष्ट होतं। धन्यवाद अजित, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात घोटाळा झालाय। कैद्यांना शिक्षेत फायदा होईल अशी खडाखोड अभिलेखात करण्यात आली आहे। तत्कालीन तुरुंग अधिकारी आणि 2 कर्मचाऱ्यांच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। 3 कैद्यांच्या अभिलेखात व्हाईटनर लावून खडाखोड केल्याचं तुरुंग चौकशीत निष्पन्न झालंय। त्यानंतर शामराव गीते, माधव खारगे, सुरेश डाबेराव या 3 अधिकाऱ्यांविरोधात शासकीय दस्तऐवजामध्ये फेरफार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर नाशिक कारागृहात झालेला हा घोटाळा अतिशय गंभीर आहे, कारण कैद्यांना फायदा व्हावा याच्यासाठी कागदपत्रांमध्ये खडाखोड केली, फेरफार केला अशी बाब समोर आली आहे। भोंग्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं असताना आता या भोंग्यांच्यासाठी रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे। 3 मेच्या म्हणजे राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टिमेटमच्या आधी परवानगी घ्यावी असं सांगण्यात आलंय, बजावण्यात आलंय। सर्व धार्मिक स्थळांना या सूचना जारी करण्यात आल्या आहेत। मुंबई पोलिसांकडून या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। परवानगी न घेतल्यास कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे। त्यामुळे पोलिसांच्या या आवाहनाच्या नंतर शेकडो धार्मिक स्थळांनी लाऊडस्पीकरसाठी अर्ज केल्याचं कळतंय। त्यामुळे धार्मिक स्थळांसाठी ज्या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन
काही धार्मिक स्थळांकडून निश्चितपणे करण्यात येते। त्यांनी रीतसर तशा प्रकारची परवानगी मागितलेली आहे, पण ज्यांनी अजून परवानगी मागितलेली नसेल त्यांना बेकायदेशीरपणे भोंगे लावता येणार नाहीत, ही बाब आता मुंबई पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे। राज ठाकरे यांनी अल्टिमेटम दिलेला होता की 3 मेच्या पर्यंत तुम्ही हे सगळे भोंगे उतरवा, आणि त्यामुळे कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना आता पोलिसांनी याची दखल घेतलेली आहे। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। अजित, असं मानायचं का राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टिमेटमच्या आधीच या भोंग्यांच्या संदर्भात काहीतरी तोडगा निघावा या दृष्टीनं सरकार पावलं उचलतंय, भोंग्याचा आवाज सरकारपर्यंत पोहोचलाय? विलास, खरं तर हाच प्रश्न आम्ही मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारला होता। आता त्यांचं जे उत्तर होतं ते उत्तर असं आहे की हे आज नाहीये, 2005 पासून अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने जेव्हा गाईडलाईन दिल्या होत्या त्यानंतर दरवर्षी सणांच्या काळामध्ये आम्ही अशा पद्धतीचे नोटिफिकेशन काढतो। याच बरोबरीनं कुठेही अशा कायदा सुव्यवस्था भंग होऊ नये, जेणेकरून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन होईल, त्या आदेशांचं पालन व्हावं याकरता आमच्याकडून सांगितलं जातं, विनंती केली जाते, आणि त्याचाच एक भाग म्हणून यावेळेस पुन्हा आम्ही विनंती केलेली आहे। ठीक आहे अजित, मी तुम्हाला थांबवतोय। आता आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे जोडले गेलेले आहेत। अतुलजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। राज ठाकरेंनी आवाज केला, आवाज उठवला, आणि त्यानंतर राज्य सरकारला जाग आली का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय, कारण 3 तारखेच्या आत भोंग्यांना परवानगी घ्या हे मुंबई पोलिसांनीच आता बजावलंय। सर, राज ठाकरेंनी आवाज उचलला नाही, राज ठाकरेंनी वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे उगाच त्याला काही संज्ञा देऊ नका। नाही, पण आता पोलीस स्वतः सांगतायत ना की तुम्हाला रीतसर परवानगी घ्यावी लागेल। आता राज ठाकरेंनी एखादा मुद्दा उपस्थित केला, पोलिसांनी त्याची दखल घेतली असं मानायचं नाही का? असं आहे की भोंगे लावायचे असेल, तुम्हाला स्पीकर लावायचा असेल तर त्याची परवानगी पहिलेपासून घ्यावीच लागत होती, तो नियमच होता। सायलेंट झोन्स, हॉस्पिटल्स असतील, कोर्ट न्यायालय असतील, ह्या सगळ्या गोष्टी आहे। आता वातावरण दूषित होऊ नये म्हणून स्पेसिफिकली पुन्हा सगळ्यांना सांगण्यात आलेलं आहे। शेवटी कायद्याचं राज्य आहे, आणि कायद्याचं राज्य असल्यामुळे कायद्याची जर अंमलबजावणी होत असेल पुन्हा एकदा, ती कशासाठी, तर ज्या पद्धतीचं धर्मांध वातावरण या देशामध्ये होत आहे तसा प्रयत्न जर या महाराष्ट्रामध्ये कोणी करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला कायद्याने उत्तर दिलं पाहिजे। ठीक आहे, त्यामुळे अनेक प्रश्न याच्यात उपस्थित होतात की हा कायदा आज झालेला नाहीये, काल झाला आणि आज त्याची अंमलबजावणी पोलीस करायला लागले असं नाहीये। 2005चा सुप्रीम कोर्टाचा निर्णय, त्याची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे। निश्चितपणे काही प्रश्न उपस्थित होतील याच्यावरून, पण आता आपल्या सोबत म्हटलं विलास, मी तुम्हाला तेच म्हटलं की यापूर्वी सुद्धा परवानगी घ्यावी लागायची, सायलेंट झोन सुद्धा होते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे, पण आता याला राजकीय मुद्दा करण्याचा जो प्रयत्न झालेला आहे त्याच्यामुळे वातावरण दूषित होऊ शकतं। नाही, पण ही सुद्धा बाब समोर आली ना अतुलजी, ही सुद्धा बाब समोर आली की मुंबईमध्ये, एकट्या मुंबईमध्ये शेकडो अशी प्रार्थना स्थळं आहेत त्यांनी कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे भोंगे लावले होते, त्यांच्यावर कारवाई नव्हती झालेली, ती आता पोलीस करू म्हणतायत। असं आहे की काही ठिकाणी आपण वाजवतो। आता दिल्लीमध्ये एक प्रकरण झालं, त्या रात्री जगराता सुरू होता, एक पत्रकार होते मिश्रा नावाचे पत्रकार, मोदी मीडियाचे, त्यांनी जाऊन तक्रार केली, त्यांना घरात जाऊन झोपलं, घरात जाऊन आणि त्याला मारला घरात जाऊन, त्याच्या 6 वर्षाच्या मुलीला हॉस्टेज केलं रात्रभर। असं वातावरण महाराष्ट्रात उद्यायचं आहे का? नाही अतुलजी, माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देत नाहीयेत, पण मुद्दा तो नाहीये। अतुल भातखळकर आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अतुलजी, एक प्रकारे मुंबई पोलिसांनी सुद्धा गंभीर दखल घेतलेली आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याच्यासाठी 3 तारखेच्या आत जो अल्टिमेटम दिला राज ठाकरेंनी त्याच्या आत रीतसर परवानगी घ्या असं सांगण्यात आलेलं आहे मुंबई पोलिसांकडून। तुम्ही याच्याकडे कसं पाहताय? नाही, मुळामध्ये मुंबई पोलिसांनी असे काही आज GR किंवा असे आदेश जारी केले असतील तर ती चांगली बाब आहे, पण एकीकडे राज्य सरकार या संदर्भातल्या नवीन निर्देश, नवीन नियमावली जाहीर करणार असंही काल पेपरमध्ये आलं होतं। त्याच्या आधीच मुंबई पोलीस आयुक्तांनी आज काहीतरी जाहीर केलंय असं आपण म्हणताय, आणि त्याच्यामुळे याच्यातून पहिली गोष्ट, या सरकारमध्ये समन्वय आपापसात नाहीये हे वारंवार सिद्ध होत आहे। क्रमांक 1, तरी सुद्धा जर का भोंग्यांच्या बाबतीत एक युनिफॉर्म निर्णय, तो निर्णय म्हणजे कायदा आहेच पण तो अंमलात आणला जात नाही, तो या निमित्ताने
अंमलात जर का खरोखर आणला गेला तर भारतीय जनता पार्टीचं नक्कीच स्वागत करेल. शेवटी याच्याकडे नॉईज पॉल्युशन म्हणून आपण बघितलं पाहिजे आणि त्याच्यामुळे या संदर्भात सुप्रीम कोर्टाचे काही नियम आहेत. सुप्रीम कोर्टाने याचिकांमध्ये राज्य सरकारला वर्षभरातले 15 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी दिलेली आहे. ते कुठले 15 दिवस हे राज्य सरकार त्या राज्यात ठरवत असतं. ठीक आहे, पण अतुलजी यातून प्रश्न हा सुद्धा निर्माण होतोय, कायम चालू असतात. त्याच्यावर बंदी आली पाहिजे. निश्चित भारतीय जनता पार्टीचं निश्चित तुमची भूमिका कळली. राज्यामध्ये ह्याची अंमलबजावणी व्हावी असं तुमचं म्हणणं आहे. मुद्दा हा आहे, ठीक आहे, राज्य सरकार आता त्याची अंमलबजावणी करायला घेतंय, पण जिथं भाजप शासित राज्य आहेत, केंद्रात तुमची सत्ता आहे, त्या राज्यांमध्ये सुद्धा याची अंमलबजावणी होणार आहे का? नाही, पहिली गोष्ट मी तर मुंबईतला एक आमदार आहे ना, त्याच्यामुळे मी अन्य राज्यात काय होऊ शकणार आहे असं मी काय संजय राऊतवर नाही ना. नाही, पण तुम्ही भूमिका तरी मांडू शकता की नाही ती देशभर झाली पाहिजे म्हणून. अहो, सुप्रीम कोर्टाचा जर का निर्णय आहे तर तो सर्व राज्यांना लागू आहे आणि त्याच्यामुळे तो मध्य प्रदेशला लागू, गुजरातलाही लागू आहे आणि पश्चिम बंगालला पण लागू आहे. आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय या संदर्भातला जो असेल तो सर्व राज्यांमध्ये या देशामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यात तो लागू असतो आणि तो लागू झालेला पाहिजे. नाही अतुलजी, लागू असतो तो निर्णय, पण त्याची अंमलबजावणी होत नाही हा मुद्दा आहे ना. तुमचाही तोच मुद्दा होता. त्याची अंमलबजावणी होणार की नाही, व्हावी की नाही तुम्ही सांगा. तुम्ही मला प्रश्न विचारला महाराष्ट्र सोडून अन्य राज्यांविषयी, आणि म्हणून मी सांगितलं की मी मुंबई शहरातला एक आमदार आहे. ठीक आहे, तुमच्यासाठी थोडेस अडचणीचा प्रश्न असू शकतो. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आता आपल्या सोबत आहेत. महेशजी, आता रीतसर तुम्हाला परवानगी घ्यावी लागणार आहे, काय प्रतिक्रिया आहे तुमची? माझं यामध्ये असं मत आहे की ही हिंदुत्ववाद्यांच्यावर प्रयोग का करताय तुम्ही? हे ज्या वेळेला 2004 पासून सुप्रीम कोर्ट सांगतंय की हे सगळे स्पीकर बंद करा, या स्पीकरनं प्रदूषण होतंय आणि पूर्वीच्या काळामध्ये हे ठीक होतं की घरं लांब होती. आता हे स्पीकरवरून हे अजान वगैरे करण्याची आवश्यकता आता आहे काय? जे मशिदीमध्ये आज बसून तुम्ही मग प्रत्येक होम हिंदूंचे फक्त होम हवन आणि प्रत्येकाला जर लाऊडस्पीकर लावायचं झालं यामध्ये माझं असं स्पष्ट मत आहे की या संदर्भात या सरकारनं ठोस कारवाई करायला पाहिजे आणि अनावश्यक असणारे सगळे बेकायदेशीर असणारे सगळे लाऊडस्पीकर त्वरित हटवले पाहिजेत. कुणाला घाबरतात आणि का घाबरतात आणि कुणाला घाबरतात? सगळ्यांना सारखा नियम असला पाहिजे, सगळ्यांना सारखा नियम असला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. अगदी थोडक्यात आणि एक नियम कर्नाटकमध्ये जसं हिजाबच्या बाबतीमध्ये झालं, शाळेमध्ये तुम्हाला हे असं चालणार नाही, तुम्हाला बुरखा घालून येऊन चालणार नाही, ते कर्नाटक सरकारनं शासन सांगितलं. तसं महाराष्ट्रानं सुद्धा या संदर्भामध्ये त्वरित निर्णय घ्यावा आणि या सगळे बेकायदेशीर लाऊडस्पीकर उचलून टाकावेत, नाहीतर हिंदूंच्या वरती हा अन्याय. मग हिंदूंचे धर्म आहेत, हिंदूंच्या स्पीकरच्या वेळा तुम्ही बंदी आणता, गणपतीच्या वेळा बंदी आणता, शिवजयंतीच्या वेळा बंदी आणता. हे मला कळलं सरकार कुणाचं आहे आणि कोण सरकार चालवतंय. ठीक आहे, तुमची भूमिका आहे की हा जो नियम आहे तो सगळ्यांना लागू करा. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यावरून सुरू झालेलं हे राजकारण शमण्याचं नाव घेत नाहीये. यानंतर बातमी आहे आपल्या सगळ्यांना सावध करणारी. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसतेय. त्यामुळे आता पुन्हा मास्क सक्ती होणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. या संदर्भात काल केंद्रानं महाराष्ट्रासह 5 राज्यांना पत्र लिहून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मास्क सक्ती होणार का हा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. दिल्लीत वाढती कोरोना बाधितांची संख्या पाहता सरकारनं मास्क पुन्हा एकदा सक्तीचा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या पाहता पुन्हा कोरोना संदर्भातील नियम राज्य सरकार लागू करणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. एकीकडे राज्यात मास्कमुळे नागरिक चांगलेच हैराण झाले होते. मास्कपेक्षा मास्क मार्शल यांच्याकडून होत असलेल्या अनधिकृतपणे होत असलेल्या कारवाईमुळे नागरिक अधिक संतापले होते. त्यामुळे कोरोनाचं संक्रमण कमी झालं आणि मास्क सक्ती उठल्यानंतर राज्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. एकूणच गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात करताना राज्य सरकारनं कोरोनाचे निर्बंध हटवले. मात्र 20
दिवसातच आता केंद्रानं पुन्हा एकदा अलर्ट जारी केला, त्यामुळे चिंतेत भर पडली. दिल्ली आणि अन्य काही भागामध्ये वाढत असलेली संख्या लक्षात घेता आपल्याला बारकाईने लक्ष ठेवावं लागेल आणि अतिशय बिनधास्तपणे पण राहता येणार नाही, अशा स्वरूपाची एक चर्चा निश्चित प्रकारे झालेली आहे. आपण मास्कच्या बाबतीत मास्क जरी आपण बंधनकारक नाही तरी ते मास्क मुक्त नाही, हेही तेवढंच महत्त्वाचं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मास्क मुक्ती नाही पण मास्क बंधनकारक पण नाही, पण याचा अर्थ जमेल तेवढ्या पद्धतीनं मास्क वापरावं आणि कोरोनाचा आपण प्रसरण टाळावं. आज वॅक्सिनेशनच्या संदर्भात सुद्धा 12 ते 15, 15 ते 18 या वयोगटाचं वॅक्सिनेशनचं पूर्ण प्रेझेंटेशन करण्यात आलं आणि या प्रेझेंटेशनमध्ये फार स्पष्ट झालेलं आहे की हे मुलांचं जे डोसेज आहे वॅक्सिनेशनचं ते व्हायला पाहिजे, जो सेकंड डोस आहे तो पण पूर्ण व्हायला पाहिजे. जे जिल्हे मागे आहेत त्या जिल्ह्यांनी लवकर ते सगळे पूर्णत्वाला आणलं पाहिजे, अशा सूचना सुद्धा आमच्या आरोग्य विभागाच्या वतीनं सर्वच सन्माननीय पालकमंत्री महोदयांना प्रेझेंटेशनच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत, कलेक्टर्सला त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि म्हणून वॅक्सिनेशन हे एकमेव सध्याचं साधन राहील. दरम्यान कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लहान मुलांचं लसीकरण होणं गरजेचं असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय. मुंबईसह राज्यात रुग्णसंख्या वाढतेय आणि त्यामुळे राज्यातल्या दैनंदिन रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे मुंबईतले असून पालिकेनं यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिलाय. राज्यात गेल्या 24 तासात 137 रुग्ण आढळले, त्यात मुंबईतील सर्वाधिक 85 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबई पालिका आता सतर्क झाली. तर देशाला पुन्हा एकदा कोरोनाचा धोका असल्याचं चिन्ह निर्माण झालंय, कारण दिल्लीत बाधित रुग्णांची संख्या ही वाढतीये आणि हे प्रमाण 8% गेलंय. महाराष्ट्रात सुद्धा रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. देशात गेल्या 24 तासात 1174 रुग्ण आढळलेत, त्यामुळे केंद्र सरकार सतर्क झालंय. रुग्णवाढीमुळे मुंबईलाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. या संदर्भात आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह 5 राज्यांना दुसऱ्यांदा पत्र पाठवलं. राज्यातल्या बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय. शर्यतीचं आयोजन करणाऱ्यांवरील खटले मागे घेण्याचा आदेश गृह विभागानं दिला. या आदेशामुळे ग्रामीण भागात समाधान व्यक्त केलं जात आहे. मात्र खटले मागे घेण्यासाठी काही अटी घालण्यात आल्यात. पाहूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. बैलगाडा शर्यती ग्रामीण भागात प्रचंड लोकप्रिय आहेत. राज्यात 7 वर्षांनंतर बैलगाडा शर्यती सुरू झाल्यात. मुंबई हायकोर्टानं बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. बंदी असताना देखील काही ठिकाणी बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. नागापूर गावचे गणेश यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 2015 मध्ये बंदी असताना देखील शर्यतीचं आयोजन केलं होतं. त्यामुळे मंचर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. आता गृह विभागाच्या निर्णयावर त्यांनी समाधान व्यक्त केलंय. बैलगाडा शर्यतीच्या संदर्भामध्ये जे गुन्हे होते ते मागं घेण्याचा GR त्या ठिकाणी काढलेला आहे आणि मग त्याच्यामुळं आमच्या सर्वांवरचे गुन्हे त्या ठिकाणी मागे घेतले जातील अशी आम्हा सर्वांना त्या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि म्हणून त्याचं एक वेगळं समाधान किंवा त्याचा एक वेगळा आनंद आमच्या सर्वांच्या बैलगाडा मालक असतील, बैलगाडा प्रेक्षक असतील, या सर्वांच्या मनामध्ये निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे बैलगाडा मालकांना वारंवार कोर्टात जावं लागत होतं. त्यामुळे त्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. घाटात शर्यतीमध्ये आवाजानं जल्लोष निर्माण करणारे निवेदक देखील कारवाईतून सुटले नव्हते. आता हा निर्णय झाल्यानंतर इतका आनंद वाटतो की कोर्टातल्या चक्रा बंद झाल्या. अनाऊन्सिंग करत असताना आमच्यावरती त्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले. आम्ही 4 निवेदक त्या ठिकाणी होतो. 4 निवेदकांवरती त्या ठिकाणी गुन्हा आमच्यावरती झाला आणि आज आम्हाला परत त्या ठिकाणी चालना मिळाली आणि चालना मिळताच आमचा तो एक खूप मोठा आम्हाला त्याचा आनंद या ठिकाणी झाला. ज्या खटल्यात आजी माजी आमदार, खासदार आरोपी आहेत ते खटले हायकोर्टाच्या संमतीशिवाय मागे घेतले जाणार नाहीत असा आदेश सुप्रीम कोर्टानं आधीच दिलाय. तर गृह मंत्रालयानं नेमका काय आदेश काढलाय ते आता पाहूया.
घाटात जीवितहानी झाली असल्यास खटला मागे घेणार नाही. 5 लाख रुपयांपेक्षा जास्त खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं असेल तर खटले मागे घेतले जाणार नाहीत. 5 लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान झालं असेल अशा प्रकरणात भरपाईची रक्कम भरण्याची लेखी हमी दिल्यास खटला मागे घेण्याची शिफारस समिती करेल. एखाद्या खटल्यात एकापेक्षा अधिक आरोपी असतील तर सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची रक्कम समप्रमाणात वसूल केली जाईल. एकंदरीतच गृह खात्याचा आदेश ज्यांच्यावर खटले सुरू आहेत त्यांना दिलासा देणारा आहे असंच म्हणावं लागेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये ज्या काही गृह मंत्रालयाने अटी टाकलेल्या आहेत त्या अटींचं सुद्धा विचार होणं खूप गरजेचं आहे. आणि आता हे गुन्हे मागे निघाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये सुद्धा प्रचंड आनंद आहे. हा आनंद असाच पुढच्या काळात टिकत राहण्यासाठी या नागरिकांनी सुद्धा किंवा बैलगाडा मालकांनी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. व्हिडिओ स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, आंबेगाव, पुणे. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.